श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुवार संबंधी आहे, कारण उद्या आहे गुरुवार. गुरुवार म्हटलं तर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा वार, गुरुग्रह मजबूत करण्याचा वार. बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक कष्ट करत असतो, खूप मेहनत घेत असतो, पण तरीही त्याला यश प्राप्त होत नाही. आणि अशी जर समस्या असेल तर आपला गुरुग्रह कमजोर असतो किंवा आपल्याला कुठला तरी वास्तुदोष, पितृदोष हे दोष असतात. ते दूर करण्यासाठी आपण उपाय करत असतो, पण गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल तर मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होतात. आणि म्हणूनच गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला काही सेवा कराव्या लागतात, काही उपाय करावे लागतात. आता स्वामी महाराजच आपले गुरु आहे, त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर आपण काही विशेष सेवा केल्या, जसं की स्वामी चरित्र सारामृतचा एक संपूर्ण पाठ. एक पाठ म्हणजे काय, तर 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे. आता अशा पद्धतीने जर आपण दर गुरुवारी एक पाठ केला तर निश्चितच आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त गुरुचरित्रातील 14वा अध्याय, 9वा अध्याय, 18वा अध्याय हे जरी वाचले तरीही आपला गुरुग्रह मजबूत होत असतो. बघा, वर्षाकाठी एकदा का होईना आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण झालंच पाहिजे. पण गुरुचरित्र जर तुम्हाला करणं शक्य होतच नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्र अवतारणिका वाचायला हवी. ती तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात बघायला मिळेल. नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ते बघायला मिळेल. अशा प्रकारे जर आपण सेवा केल्या तर गुरुग्रह मजबूत होतो. या व्यतिरिक्त स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप, तारक मंत्र, तसंच स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर पौमान सुक्तम, पुरुष सुक्तम म्हणून अभिषेक घालणं, ह्या गोष्टी जर आपण नित्य नियमाने दर गुरुवारी केल्या तर 100% वर्षभराच्या आत आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतात. फक्त ह्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि विश्वास असणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर गुरुवारच्या ह्या झाल्या काही छोट्या छोट्या सेवा. पण उद्याचा गुरुवार का महत्त्वाचा आहे, तर उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. आता पुष्य नक्षत्र हे दर महिन्याला येत असलं तरीही ज्या रविवारी पुष्य नक्षत्र येतं त्याला रवी पुष्यामृत म्हटलं जातं. आणि गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत म्हटलं जातं. आता रवी पुष्यामृत किंवा गुरुपुष्यामृत खूप विशेष मानले जातात. त्यातली त्यात गुरुपुष्यामृत म्हटलं तर या दिवशी आपण जे काही करतो त्याचं दुपटीने फळ आपल्याला मिळत असतं. त्या दिवशी खरेदी देखील केली जाते. जेव्हा आपण या दिवशी सोनं खरेदी करतो तेव्हा ते सोनं विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही असं देखील म्हटलं जातं. तसंच सोनं चांदी आपण खरेदी करू शकत नसलो तरीही ज्या काही आपल्या देवघरातल्या वस्तू आहे, जसं की श्रीयंत्र म्हणा किंवा इतर जी काही गोष्ट तुमच्याकडे नाही, शंख म्हणा, घंटा म्हणा, या गोष्टी देखील आपण गुरुपुष्यामृत योगावर घेतल्या तर ते आपल्याला फल देण्यासाठी खूप मदत करत असतात. अशा प्रकारे गुरुपुष्यामृतावर आपण ह्या गोष्टी खरेदी करू शकतो. या व्यतिरिक्त सेवा आहे. आता सेवेसंबंधीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर स्वामीसूत्र चॅनलला भेट द्या आणि ते दोनही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. या व्यतिरिक्त उद्या आपल्याला अशी काही कामं करायची आहे किंवा हळदीचे असे काही छोटे छोटे उपाय करायचे आहे जेणेकरून आपला गुरुग्रह मजबूत होईल. तर हळदीचेच उपाय आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. उपाय सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक सांगावंसं वाटतं की आपल्या घरातील हळद कधीही संपू देऊ नये. आता हळदीचे उपाय करणं प्रत्येकाला शक्य आहे, त्यासाठी तुम्हाला बाहेर जायचं आणि मग काहीतरी विकत आणायचं असं अजिबात नाही. हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते, पण ह्या हळदीच्या बाबतीत एक नियम आवर्जून पाळायचा असतो. आपल्या घरातील हळद कधीच संपू द्यायची नाही. आपल्याला वाटतं ना की आता आपली हळद संपणार आहे, त्याच्या अगोदरच आपल्याला हळदीचा एक पाऊच आणून ठेवायचा आहे, हळद संपू द्यायची नाही. तर असं आता हळदीचे उपाय काय आहे ते बघूया. तर उद्या सकाळी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दर गुरुवारी जर आपण हळद टाकून अंघोळ केली तर आपला गुरुग्रह मजबूत होत असतो आणि आपल्या वाट्यात येणारे अडथळे दूर होण्यासाठी मदत मिळत असते. तसंच नकारात्मकता, वाईट शक्ती किंवा कुणाची वाईट नजर आपल्याला लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते. आता जसं आपल्याला नजर लागते तसंच आपल्या घराला देखील नजर लागते. त्यामुळे घराची दृष्ट काढण्यासाठी किंवा घराची नजर काढण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी गोमूत्रामध्ये चिमूटभर हळद टाकून ते गोमूत्र सगळीकडे शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता देखील बाहेर निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला उंबरठ्यावर देखील हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि बाहेरून पुन्हा नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही. पण मग हे फक्त एखाद्या गुरुवारी करायचं आणि सोडून द्यायचं का, तर नाही. आपल्याला हे दर गुरुवारी करायचं आहे. किंवा हळदीचं लेपन तुम्ही शुक्रवारच्या दिवशी जरी केलं तरीही चालतं. गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारी, मंगळवारी केलं तरीही त्याचे आपल्याला सकारात्मक बदल लवकरात लवकर दिसून येतात. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला देखील चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. फक्त हळद जर तुम्ही तुळशी मातेला अर्पण करणार असाल तर ती हळद शुद्ध आहे का हे पहिले तपासून पहा. जर केमिकल युक्त जर ती हळद असेल तर तुमच्या तुळशीला त्याने नुकसान पोहोचू शकतं. म्हणून जर हळद शुद्ध असेल तरच आपल्या तुळशी मातेला ही जी हळद आहे ती अर्पण करायची आहे. आता ही हळद अर्पण करताना आपल्याला तुळशी मातेजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे. हळद म्हटलं
तर गुरुग्रहाशी संबंध या हळदीचा येतो आणि त्यामुळे गुरुग्रहाचा संबंध स्वामी महाराज, दत्त महाराज त्यासोबतच विष्णू भगवानांशी असतो. आणि जेव्हा आपण विष्णू भगवानांचं स्मरण करून तुळशी मातेला अशा प्रकारची हळद अर्पण करू तेव्हा लक्ष्मी माता तुळस आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देते. त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देताना आपण असंही हळदी कुंकू टाकतोच, पण जर तुम्ही टाकत नसाल तर उद्याच्या दिवशी किंवा दर गुरुवारी सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारे हळदीच्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे, जेणेकरून विष्णू भगवानांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एक छोट्या ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हा पूजेला बसणार आहात त्याच्या अगोदरच हे पाणी भरून ठेवायचं. दिवसभर ते पाणी तसंच ठेवायचं आहे आणि शुक्रवारच्या सकाळी हे हळदीचं जे पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. त्यामुळे पाणी ठेवताना आपल्याला अगदी थोडंसं ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. आता जे उरलेलं पाणी असणार आहे त्याचं काय करायचं तर ते इकडे तिकडे फेकून न देता एखाद्या झाडाला घालायचं, फक्त तुळशीला घालायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्यासोबतच आपल्याला उद्या देवांना देखील हळदीचं लेपन करायचं आहे. म्हणजे काय तर आपण जशी देवांना अंघोळ घालतो तशीच अंघोळ घालायची, पण त्यापूर्वी आपण देवांना हळद लावायची आहे. जसं आपण उटणं लावतो ना देवांना, तशाच पद्धतीने हळद लावायची. त्यानंतर पाण्याने स्वच्छ देव धुवून घ्यायचे आणि मग पंचामृताने आपल्याला देवांना अभिषेक घालायचा आहे. अशा पद्धतीने हळदीचं लेपन आपल्याला देवांना देखील करायचं आहे. त्यानंतर उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये लाल कलाव्याचा दिवा लावायचा आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण त्यासोबतच जर आपण त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकली तर त्याने आपला गुरुग्रह मजबूत होणार आहे. त्यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. तर अशा पद्धतीने दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. तसंच आपल्याला दिव्याखाली देखील थोडीशी हळद ठेवायची आहे. बघा, उद्याच्या दिवशी आपण कलाव्याचा दिवा बनवणारच आहोत. तर हा जो दिवा आहे तो तुम्ही कुठल्याही धातूचा ठेवू शकतात, पण तो नसेल तर मग तुम्ही पंती देखील लावू शकतात. आणि पंतीही नसेल तर तुम्ही कणकेचा बनवला तरीही चालणार आहे. कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दुसरा जर दिवा तुम्ही ठेवणार असाल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. आता हा दिवा ठेवताना खाली एक प्लेट ठेवायची. त्या प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर चिमूटभर हळद आणि कुंकू टाकायचं आणि मग त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने उद्याचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्याच रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. आता पिवळ्या रंगाची वस्त्र नसतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली तरीही चालणार आहे. पिवळा रंग म्हटलं तर विष्णू भगवानांशी त्याचा संबंध येतो आणि उद्या गुरुपुष्यामृत असल्यामुळे लक्ष्मी मातेचा संबंध किंवा लक्ष्मी मातेची ही तिथी असते आणि म्हणून जर आपण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले तरीही चालणार आहे. पण इतर वेळेस मात्र गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्याच रंगाचे कपडे परिधान करायचे आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर उद्याच्या दिवशी आपण हळदीचं दान देखील करू शकतो. दान नेहमी गुप्तपणे करावं, ज्याला गरज आहे त्यालाच करावं. दान केल्यानंतर अगदी गावभर सांगण्यापेक्षा ते दान आपल्यापुरतं मर्यादित ठेवावं. अशा प्रकारे जेव्हा आपण दान करतो गुप्तपणे तेव्हाच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही उद्या पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं, पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं देखील दान करू शकतात. त्यामध्ये हळद जर दान केली तर याने देखील तुमचा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे. तसंच उद्या केळीच्या झाडाला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. तुमच्या घराजवळ जर कुठे केळीचं झाड असेल तर आवर्जून उद्या पुष्य नक्षत्रामुळे त्या केळीच्या झाडाची पूजा करा. असंही गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे उद्या त्या ठिकाणी जाताना एक कणकेचा दिवा बनवून घेऊन जा. आता हा दिवा बनवताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि अशा प्रकारे हळदीचा आणि त्या कणकेचा दिवा केळीच्या झाडाजवळ आपल्याला लावायचा आहे. त्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, हरकत नाही. पण चिमूटभर हळद देखील आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला एकदा पुरुष सुक्तम आणि एकदा श्री सुक्तम म्हणणं शक्य असेल तर तिथे बसून ह्या दोनही गोष्टी किंवा ह्या दोनही सेवा करायच्या आहे. ते शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि लक्ष्मी मातेचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो दोनही मंत्र 11 वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी म्हणायचे आहे. तर स्वामी भक्त हो, उद्याच्या दिवशी गुरुवार तर आहेच, परंतु पुष्य नक्षत्रामुळे हळदीचे हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या. हळद म्हटलं तर खूप प्रभावी असते आपल्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी. तसंच घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी देखील हळद खूप महत्त्वाची ठरत असते. तर हळदीचे हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. प्रत्येकाला करणं शक्य होतील असेच उपाय आपल्या चॅनलवर येत असतात, कारण प्रत्येक उपाय करणं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी खर्च देखील करावा लागतो, खूप गोष्टी आणाव्या लागतात, पण हे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला शक्य होईल असेच उपाय
उपाय आपण स्वामीसूत्र चॅनलवर घेऊन येत असतो. हे उपाय बघायला तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. त्यासोबतच आपलं स्वामीसूत्र आणि तुमची ताई हे देखील चॅनल आहे, त्याला देखील एकदा आवर्जून भेट द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.